ट्रॉफी दाखव. सेकंड रँक आहे महाराष्ट्रामध्ये. मस्त, खूप छान वाटतंय ना तुला? हो, फोटो काढणार. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनलमध्ये सुद्धा. तर अजून काही माझं काहीच काम झालेलं नाही आहे, पूर्ण पसारा तसाच आहे. आणि आज खूप छान गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे अशी की आपल्या दीदीला आहे ना हँडरायटिंगमध्ये सेकंड नंबरचा प्राईज मिळालेला आहे. तिचा सेकंड नंबर आला, महाराष्ट्रात सेकंड नंबर आलेला आहे आणि तिला त्याबद्दलच प्राईज मिळणार आहे आणि ट्रॉफीसुद्धा मिळणार आहे. त्याबद्दल सगळे घरातले खुश आहेत म्हटलं तुम्हालाही सांगते. तर दीदीचे हँडरायटिंग खूपच छान आहे, त्याच्यामुळे तिने पार्टिसिपेट केलेलं होतं आणि मग त्याच्यामध्ये तिचा नंबर आला, दुसरा नंबर आला. तर त्याच्याबद्दलच तिला खूप म्हणजे हॅपी होती आज. आणि आता थोड्या वेळाने येईल ती पण, देऊ पण आलेला नाही आहे आणि माझे कामं तर काहीच झालेले नाही आहेत घरामध्ये, तसंच पसारा आहे. आता दिवू आला, दिवूची रिक्षा आली, तुम्हाला मी दाखवते त्याची रिॲक्शन. तो आधी येतो आणि त्याच्यानंतर दीदी येते. दीदी थोडी लेट येते, दीदीची वाट बघणार आहे तो. आणि तो आहे ना फसवणार आहे त्याच्या पप्पांना. त्याला असं सांगायचं आहे की मला मेडल मिळालं, माझं फोटो काढू तू आपण आणि पप्पांना पाठवू आणि मला मिळालं मेडल, ट्रॉफी, आणि आपण पप्पांना असं सांगू, असं म्हणत होता तो. तर चला आता मी बाहेर रिक्षाचा आवाज आला आणि आला की तुम्हाला दाखवते, त्याला विचारते. सुटली बाळा शाळा? आला? चल. तुमच्या क्लासमध्ये मेडल मिळालं होतं का मुलांना? तुमच्या क्लासमध्ये ट्रॉफी दिली होती का मुलांना? दुसऱ्या मुलांना दिली होती? खरं? कोणाकोणाला मिळाली होती? किती मुलं होते? एकालाच मिळाली? ट्रॉफी होती का मेडल? ट्रॉफी होती का मेडल? गिफ्ट मिळालं का? सर्टिफिकेट? हो का? मग क्लॅप करत होते का सगळे? हो का? आणि आज दीदीला पण मिळणार आहे का? काल माझं एक पार्सल आलेलं होतं. बऱ्याच ताईंनी, दादांनी विचारलेलं होतं की शॅम्पू कुठलं सांगितलेलं होतं, तर ते शॅम्पू मागवलेलं आहे बघा. तुम्हाला त्याच्यावर दिसेल की कशावरून मागवलेलं आहे. हे शॅम्पू आहे ना डॅन्ड्रफ होतो केसांमध्ये, तर त्यासाठी खूपच चांगलं आहे. अजिबात डॅन्ड्रफ राहत नाही. लगेच 3 वेळा धुतलं ना तेव्हाच निघून जातो आणि माझी केस गळतीसुद्धा कमी झालेली आहे. तर ते शॅम्पू तुम्हाला आता खोलून दाखवते. कालच आलेलं होतं, तर काही मी पॅकिंग खोललेली नव्हती, बऱ्याच दिवसापासून ऑर्डर केलेलं होतं. यांच्या लिंकवर आहे ना, म्हणजे ह्या वेबसाईटवर मागवलं ना तर ते कुरिअरवाले अजिबात लवकरच पोचवत नाही आणि खूप लेट करतात. म्हणजे त्यांना म्हणजे पोचवायला कंटाळा करतात, ते डिलिव्हरी करायला कंटाळा करतात ना, त्यांना खूप म्हणजे सांगावं लागतं, नाहीतर कंप्लेंट करावी लागते. तेव्हा ते आलं. बरेच दिवसापासून बुकिंग केलेलं होतं. पहिल्या वेळेस ऑर्डर केली ना ती कॅन्सल केली होती आणि मग तिसऱ्यांदा हे केलं तेव्हा त्यांनी म्हणजे घरपोच केलं. दुसरे आपण फ्लिपकार्ट, मिंत्रा, परत मिशोवरून जे काही आपण मागवतो ना ते पटकन घेऊन येतात, पण ह्या वेबसाईटवरून आहे ना प्रोडक्ट लवकर घरपोच करतच नाही. आणि आपण ह्या वेबसाईटवरून काही प्रोडक्ट मागवले ना तर CODच घ्या, कारण ते पोचवायला खूपच हे नाटकं करतात. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला सांगते आणि प्रोडक्ट काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. बघ, मी पण खोलते. दिवू आला आमचा, तर त्याला बघायचं आहे. हे बघा, ही वेबसाईट आहे, तुम्हाला दिसते की नाही मला माहीत नाही व्यवस्थित, तर ही आहे बघा. आता हेच शॅम्पू आम्ही वापरतो, दीदीला पण हेच वापरायला सांगते मी. सगळे दीदीचे पप्पा, मी, आम्ही सगळे हाच शॅम्पू वापरतो. आता कुठलंही दुसरं घेत नाही. आणि ते विचारतात बरं का आपल्याला कॉल करून, कोणाला प्रॉब्लेम आहे, त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का, असे सुद्धा विचारतात आपल्याला. म्हणजे आपल्या केसांमध्ये जे काही प्रॉब्लेम असेल ना ते विचारतात, त्यानुसार आपल्याला ते शॅम्पू देतात. हे काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे माझा, आम्ही स्वतःहूनच मागवलेला आहे पैसे देऊन. तर आता दाखवते तुम्हाला खोलून.
किती पॅक केलेलं आहे ते. बघा हे आलं बिल येते. हे बघा ही वेबसाईट आहे ती दिसते का तुम्हाला व्यवस्थित. ही आहे आणि हे शॅम्पू बघा असे आलेले आहेत. मस्त पॅकिंग केलेली आहे. हो 3 पॅक मागवले होते. पहिल्या वेळेस आम्ही 4 बॉटल मागवलेले होते. बरेच दिवस पुरले आम्हाला. दादाला पण दिली होती ना 1 बॉटल. आणि हे दादाला फोडायचं आहे आमच्या बाऊला. हो ना मस्त वाजतं. तर बघा हे शॅम्पू आहे ते. ज्यांना कुणाला घ्यायचं असेल ते कुठे मिळत नाही. ऑनलाईन तर अजिबात मिळत नाही. जे आपले ऑनलाईन शॉपिंगचं आहे ना फ्लिपकार्ट मिंत्रा याच्यावर कुठेच मिळत नाही. ही त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावर मिळतं. तर याच्यामुळे ना केस गळती पण कमी होते या शॅम्पूमुळे. डॅन्ड्रफ तर अजिबात होत नाही. ज्यांना कुणाला डॅन्ड्रफचा त्रास असेल, स्किनला खाज होत असेल केसांमध्ये, तर ती पूर्ण म्हणजे बंद होते. खूप मस्त शॅम्पू आहे. एकदम नॅचरल आहे. पूर्ण असं ट्रान्सपॅरंट दिसतो दिसायलाही. त्याच्यामधून बॉटलमधून काढलं ना त्याचं काहीच म्हणजे असं केमिकलचं नसेल मला वाटतं. हे बघा असं आहे ते बॉटल. चला आता ठेवते. माझे कामं आवरते. याच्यातच ठेवते. आणि हे बघा साईन करून दिलेलं आहे त्यांनी. आणि हे बिल आहे. हे शॅम्पू आम्हाला मिळालेलं आहे 330 रुपये. त्याची किंमत आहे 3 बॉटलची बघा 330 रुपये पॉईंट 46 रुपये असं. त्याची टोटल प्राईज आहे 660 रुपये पॉईंट 93 पैसे. पण मायनस करून मग त्यांनी 330 रुपये लावलेले आहेत. काही जास्त महाग नाही आहे. दुसरे शॅम्पू तर भरपूर महाग मिळतात त्याच्यामुळे. चला हे झालं. दिवचं काय चाललं ठेवून देते आता. हे आमच्या दिवला बघा हे पॅकिंगचं पेपर आहे ना ते वाजवायचं आहे. खूप मस्त वाजतं ना बेटा. मजा येते. कसं वाजून दाखव. पहिल्या वेळेस आणलेलं होतं ना तेव्हा दीदी आणि त्याची भांडण झाली होती. मला फोडायचं दोघांनी वाटून घेतलेलं होतं. इकडे बघ मस्त मजा येते ना. जोरात वाजव ना. हां कसा होता आजचा दिवस. छान होता. हो का. चल मी माझं काम आवरून घेते. टिफिन वगैरे काढ बेटा. चल आली का. आली 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 दीदी. अरे वा वा छान छान. याला तर खूप आनंद झाला. केव्हापासून वाट बघतोय दीदी. हो नुसतं कान लावून ऐकत होता रिक्षाचा आवाज. खूपच होतं दिलं. 2nd रँक महाराष्ट्रामध्ये 2nd रँक आलेला आहे माझा. खूपच मोठी आहे का ट्रॉफी. ना ऑस्करचं हे सगळ्यात मस्त आहे. काय काय आहे. अगं पडेल नीट ठेव. बघू दिवेश. दिवेश हातात पकड. अरे वा काय काय आहे त्याच्यात. बरंच मोठं. चांगली क्वालिटीची बॅट आहे उलट. हो का? फायबरची. बॉल स्टंप बॉल छान ना. हे सगळं मिळालं का. आणि बुके पण मिळाला. बुके नाही ना. बुके का बॅग आहे. हा चांगला क्वालिटीचा बॉल. थांब स्टंप आहे मी लावून दाखवते. आता दिवची मज्जाच आहे क्रिकेट खेळायची. हो ना भाऊ. अरे बापरे अरे बापरे आई.
लावतं बरं. कांदे हो. उलट लावते दीदी तू, इकडचा ते काढ. असं आहे. तसं नाही ना ग, हे खाली करायचंय. हे असं आहे ना, हे असं. हम्म. तसं नाही ग, असं फिरव फक्त हे बघ. असं. असं फिरव, असं येते अगं, नीट फिरव. हां. आता आमचा महेंद्रसिंग धोनी इकडे बघ, असं. अरे थांब दिनेश, तू बॉल मार. हा, लगेच चालू पडले. अरे अरे अरे, हा हा, काय आहे तुमचं? थांब ना आता. अरे ओय, गेला. बॉलच गेला. सही आहे. चल, ट्रॉफी दाखव. सेकंड रँक आहे महाराष्ट्रामध्ये. मस्त, खूप छान वाटतंय ना तुला? हो, फोटो काढणार. दीदीला क्रिकेट किट भेटली ना, तर लगेच बाहेर जाऊन क्रिकेट खेळायला लागले बघा. तुम्हाला दाखवते. मुलांना कसं खेळण्याच्या वस्तू मिळायला पाहिजे आणि तीच हौस असते मुलांची. आणि बाहेर लगेच आल्या केव्हा संध्याकाळ होते आणि केव्हा खेळायला जावं असं झालं होतं देऊला. तर इथे पोर्चमध्येच खेळत आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, याच्यासाठीच भेटली होती ना देऊ. खेळणं चालू आहे दोघांचं. हळू ग. कुठल्या मीटरच्या? देऊ याच्यासाठीच जास्त खुश होता आहे ना. अयो, एवढे लांब नको. बापरे, मग त्याला पण आवडतं ना क्रिकेट खेळायला. ऐ तिथे कॅमेऱ्याला जाऊ देशील? हळू मार दीदी, हळू मारायचं जरा. इथे भांडे सगळे घासून घेतले होते आणि सगळे म्हणजे बाकीचे अजून ठेवलेले. याच्यामध्ये तूप कडवलं ना संध्याकाळी, म्हणून म्हटलं आता पितांबरीने मस्त घासून ठेवते. आणि पूजेचं ताट होतं ते पण, आणि तांब्या पण मस्त असा उजळून घेतला, मस्त नवा दिसतोय. आता सगळे भांडे घेऊन येते. एवढे मोठे भांडे असतात ना. रात्री काय झालं, खूप उशीर झाला स्वयंपाक करायला आणि मग जेवण पण उशिरा गेलं. रात्रीचे भांडे तसेच होते आणि मग लोणी पण रात्रीच कडवली होती, त्याच्यामुळे हे तसंच पडलेलं होतं. आणि आज जास्त भांडे होते ना, मग असा लोड येतो दुसऱ्या दिवशी. पहिल्या दिवशी एखादं काम कमी केलं की मग दुसऱ्या दिवशी खूप लोड येतो. आता टोपलंभर भांडे आहेत, ते घेऊन येते मी. भांडे आणि बाकीचे अजून तिकडे. आता नंतर लावेल. आधी चहा घेते आणि त्याच्यानंतर मग भांडे लावेल, बाकीचं काम करते. आणि याचं चालू आहे मध्ये मध्ये लपला, लगेच लपला असं करतो हा. चहा ठेवला एका साईडला आणि कालच हे बघा तूप कडवलेलं होतं, मस्त झालेलं होतं. एवढं निघालं, बाकीचं सकाळीच अजून वापरून घेतलं मी. तर याच्यामध्ये ठेवून देते. आमच्या या म्हाताऱ्या बाबाला सुद्धा चहा लागते बरं का. दीदीचा छोटूसा फॅन इथे ठेवला. स्वयंपाक करताना गरम होतं ना, म्हणून इथे ठेवला. आता संध्याकाळ व्हायलाच लागलेली आहे आणि बघा टाईम झालेला आहे आता 6:45 आणि आता स्वयंपाक करायला लागते.
दीदीला लागली भूक, कारण ट्रॉफी मिळणार होती ना, त्याच्यामुळे तिला काही सकाळी जेवणच गेलं नाही, म्हणून मग आता पटापट स्वयंपाक करते. मम्मी काय बनवते? स्वयंपाक करते. तुला भूक लागली ना? तर आता 7 वाजेला 10 मिनिटं बाकी आहेत. लवकर स्वयंपाक करते, नाहीतर उशीर होतो मग, आणि मग भांडे पण घासले जात नाही, म्हणून आज म्हटलं थोडंसं लवकर स्वयंपाक करते. आणि सुरुवात केलेलीच आहे. हिला भाजी बनवून देते दीदीसाठी, आणि सकाळी काही तिला भूक लागली नव्हती जास्त, म्हणून आज संध्याकाळ झाली ना, लवकर भूक लागून गेली, आणि मग पटापट स्वयंपाक करून घेते. तर चला मंडळी, माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.